नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मावळचे उमेदवार संजोग वाघेर साहेब यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खरं म्हणजे मोठ्या संख्येने त्यांना समर्थन देण्यासाठी विविध नेते उपस्थित होते. आज स्वतः ते आपल्यासोबत आहेत. नेमका कशा रीतीने लोकांचा त्यांना रिस्पॉन्स मिळाला याविषयी विचारायचं आहे. शिवाय अन्य गोष्टीवर देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. वाघेर साहेब, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मोठ्या संख्येने आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या समर्थनार्थ या ठिकाणी नेते मंडळी उपस्थित होते. स्वतः राज्याचे नेते तर होते, परंतु मावळमधून आमचे बाळराम पाटील साहेब असतील, या ठिकाणी बबनदादा पाटील साहेब असतील, हे देखील आपल्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. कशा रीतीने लोकांचा रिस्पॉन्स होता? रिस्पॉन्स अतिशय चांगला होता, कारण की गेल्या 10 वर्षाची जी खतखत होती लोकांमध्ये आणि गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास नाही झाला आणि या मतदारसंघातल्या नागरिकांच्या भ्रमनिराश झाले. त्याच्यामुळे आजच्या या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी बरेचसे मग मावळमधले असतील, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, परत पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही 6 भागामधनं सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय बाळाराम पाटील असतील, बबनदादा पाटील असतील, आमचे युवा नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे असतील, सचिन भाऊ आयर असतील, रोहित पवार, त्याचप्रमाणे मनोहर शेठ भोईर असतील, माणिकराव ठाकरे असतील, असे सर्व काँग्रेसचे अमोल कोल्हे असतील, संजय जगताप असतील, असे सर्व नेते मंडळी विविध पक्षाचे आमच्या जे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत या पक्षाचे सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. नवखे म्हणून जो आपल्यावर आरोप केला जातो त्याला काय उत्तर द्या? नाही, त्यांच्या बालिश बुद्धीला आता मी काय सांगायचं, कारण मी सुद्धा या समाजकारण राजकारणामध्ये गेले 30-35 वर्षापासून काम करतो. मी पिंपरी चिंचवड शहराचा महापौर पण होतो आणि विविध पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदावरती मी सुद्धा काम केलेलं आहे. आता या बालिश बुद्धीच्या समोर आपण काय बोलायचं? बरं, एक गोष्ट बोला दादांना बोलायचं आहे या मुद्द्यावर. ज्या वेळेला मावळ मतदारसंघ हा नवीन झाला त्यावेळेला उमेदवार पहिला गजानन बाबर आले, तेही नवखे होते. श्रीरंग आप्पा बारणे आले, तेही नवखे होते. हे तर आमचे जुन्या संबंधातले आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांना आम्ही नवखे समजत नाही. आणि खालच्या लोकांनी कोणी आला पक्षाच्या आदेशानं त्यांना खासदार करायचा काम आम्ही केलेलं आहे. ते काम आम्ही नवखे त्यांना समजत नाही. वरून आलेला उमेदवार हा पहिलाही होता, दुसराही होता, आता तिसरा आहे. आम्ही आज जे चित्र बघितलं राजे सागर, मी संपूर्ण वेळ आल्यापासून त्या प्रचार गाडीवर बसलेला होतो. आमदार बाळाराम पाटील साहेब पण होतो. आम्हाला बघायचं होतं काय माहोल या माहोलमध्ये वर आहे. खरोखर अतिशय भावनापूर्वक मी सांगतो का यांचा विजय झालेला आहे. बरं वाघेर साहेबांना अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे. खरं म्हणजे एकेकाळचे आपण अजित पवार साहेबांचे अगदी कट्टर समर्थक म्हणून होते. आता मागच्या वेळेला त्यांच्या मुलाचाच पराभव बारणे यांनी केला होता आणि काल ते त्यांच्या प्रचारात देखील त्यांच्या म्हणजे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते. एकेकाळचे आपण त्यांच्या कट्टर समर्थक. तुम्हाला काय वाटतं, मतदार जेव्हा अजित पवार साहेब जेव्हा महायुतीमध्ये दाखल झालेले आहेत तेव्हा मतदार तुम्ही जोडलेला मतदार देखील त्यांच्यासोबत का गेला नसेल? मतदार राजा हा त्याचा प्रश्न म्हणजे तो त्याचा उमेदवार निवडत असतो आणि मतदार राजा हा त्याचा निर्णय घेतलेला असतो. उद्या आपण फक्त प्रचाराच्या माध्यमातून म्हणा, सभेच्या माध्यमातून म्हणा, आपण जे काही आश्वासनं किंवा ज्या काही गोष्टी आपण मतदार राजाला आपण सांगतो आणि कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मतदार राजा हा सुज्ञ आहे आणि त्यांनाही माहिती आहे की बाबा खरं कोण आणि खोटं कोण. आणि देशामध्ये राज्यामध्ये या ज्या प्रकारच्या फोडतोडीचा कार्यक्रम चाललेला आहे त्याच्यामुळं मतदार राजांना हे सगळं समजतं आहे. आज आमच्या शिवसेनेलासुद्धा इतकं मोठं त्यांनी ज्या पद्धतीनं गद्दार त्या ठिकाणी गेले आणि त्याची कुठंतरी सल ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि निश्चितच मतदार राजा ही सल 13 तारखेला काढेल.
बरं, बाळराम पाटील साहेबांकडे मला जायचं खरं म्हणजे मावळमध्ये 2 भाग आहेत, एक वरचा भाग आणि खालचा भाग. आणि खालच्या भागामध्ये हे प्राबल्य त्या मानाने म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं जास्त आहे. बऱ्यापैकी जबाबदारी यांनी शेतकरी कामगार पक्षावर आहे असं म्हणता येईल. मागच्या वेळेला देखील पार्थ पवारांना जी मतं होती त्याच्यामध्ये पनवेलमधून त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाची मतं मिळाली होती. आता तो आकडा कसा काय असणार आहे तुमच्या म्हणून? निश्चितपणानं आजचं एकंदर वातावरण आमच्या नॉमिनेशन फॉर्मच्या रॅलीतलं असेल किंवा सभेतलं असेल, हे अतिशय उत्साहवर्धक असं होतं. लोकांचे चेहरे बोलत होते, लोकांच्या नजरा बोलत होत्या. लोकांचा अगदी इमारतीच्या खिडक्यातून मिळणारा प्रतिसाद, कोपऱ्यातून मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता आणि आश्वासक असा होता. मी वरच्या बाबतीत थोडासा साशंक होतं किंवा मी स्पष्टपणानं बोलायचो, वरचं काय आम्हाला माहिती नाही. पण आज आमच्यासारख्यांचं देखील हुरूप या आजच्या रॅलीनं आणि आजच्या एकंदर सभेनं, त्या सभेतील उत्साही कार्यकर्त्यांच्या प्रतिसादामुळे वाढलेला आहे. आणि खालच्या बाबतीतलं निश्चितपणानं मी आपल्याला सांगतो, जे वातावरण गेल्या वेळेला होतं ते आज खुद्द पंतप्रधान मोदींचंही नाही आहे. आणि एकंदर आपण पनवेल उरणचं वातावरण बघितलं, कर्जत खालापूरचं वातावरण बघितलं तर लोकांमध्ये रोष आहे, सुप्त अशी सहानुभूतीची लाट उद्धवजींच्या मागे आहे, आदरणीय शरद पवार साहेबांच्या मागे आहे. आणि त्या सोबतीला एक चांगला उमेदवार उद्धवजींनी दिलेला आहे. त्या योगे ह्या वेळेस खालचं मगाशी मी माझं मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामध्ये मी सांगितलं की मावळ मतदारसंघ हा अगदी उभा 2 भागात वाटलेला आहे. घाटमाथ्यावरले 3 मतदारसंघ आणि कोकणातले 3 मतदारसंघ. पण कर्जत खालापूर, पनवेल आणि उरण या 3 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री संजोगजी वाघेरे यांना आम्ही मंडळी निश्चितपणानं आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो आहे. आणि म्हणून मी मगाशी जाहीरपणानं बोलताना सांगितलं की खालून वर येताना संजोग वाघेरे साहेब रिकाम्या हातानं येणार नाहीत, याची खबरदारी आम्ही घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं कामकाज करून लोकांच्यामध्ये असणारा जो एकंदर निराशेचा सूर आहे मोदी सरकारच्या बाबतीत किंवा ह्या राज्यातल्या सरकारच्या बाबतीत, तो इनकॅश करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. जाता शेवटचाच प्रश्न वाघेरे साहेबांना विचारायचा आहे, मतदारांना आज उमेदवार म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? मी आपल्यामार्फत सर्व मतदार राजांना विनंती करेल की आपण ज्या बघितलं तर महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवरती होणारा अत्याचार असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर या देशामध्ये सरकार आलं तर निश्चितच या सगळ्या प्रश्नांची उकल होऊन त्या ठिकाणी चांगला साथ देण्याचे किंवा चांगले निर्णय होण्याची जी आहे ते निश्चितच होतील. आणि त्यात जर आपण बघितलं तर संविधानाच्या बाबतीमध्ये जी काही हे चाललेलं आहे तर ते संविधान वाचेल आणि उद्या येणारा काळ एक चांगला असेल. कारण जर आपण बघितलं तर संविधानामध्ये बदल करून, संविधान हटवून त्या ठिकाणी म्हणजे स्वतःचं राज्य कसं निर्माण होईल हाच एक त्यांचा दृष्टिकोन आहे. तर त्यामुळे मतदार राजांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण येत्या 13 तारखेला मशालीच्या समोरची बटन दाबून आपलं अमूल्य असं मत हे महाविकास आघाडीला द्यावं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे हे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी नम्रपणाने प्रयत्न करेल आणि आपल्या मार्फत मी सर्वांना विनंती करेल की महाविकास आघाडीला मत द्यावं. संजोगजी वाघेरे साहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि आमचे पक्षप्रमुख, आमची निशाणी आहे मशाल. प्रथमतः सांगण्याचं म्हणजे असं आहे की अगोदरचे आपले खासदार होते ते शिवसेनेचेच होते
परंतु 10 वर्षात त्यांनी काय केलं काय नाही इथली जनता म्हणजे मावळ पिंपरी चिंचवड आणि कर्जत पनवेल आणि उरण या 6 मतदारसंघामध्ये खासदारांचं काय काम आहे ते आजच्या ह्या जनतेने दाखवून दिलं. जर ते काम असतं तर ही जनता आली नसती, पण काम नाही आणि त्याच्यामुळे ही जनता आली. कारण त्यांचं म्हणणं आपल्याला आज उमेदवार नवीन आहेत पण चांगले आहेत आणि खरोखर चांगलं त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि खरं ते शिवसेनेच्या वतीने जेव्हा अर्ज भरला आज त्यांनी लोकांना दाखवून दिलं की माझ्या पाठीमागची ही जनता ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची हीच जनता तीच आहे आणि तेच जनता असल्यामुळे इथला मावळचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आपली मशाल निशाणी असलेले उमेदवार हे 100% नाही 1000% निवडून येतील ही आज जनतेने दाखवून दिले.